ऊसाच्या गाळप हंगामात ऊसाचं उत्पन्न घटले असताना साखर उतारातही घटल्याचं निदर्शनास येत आहे। ऊस घटतो तेव्हा उतारा वाढतो, मात्र सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी हिशोबात तयार झालेली साखर हिशोबात धरली नसून उतारा चोरल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत केलाय। तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने एफआरपीचे तुकडे रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली होती। न्यायालयाने तो निर्णय रद्द केला असल्याचंही त्यांनी सांगितलं। राजू शेट्टी म्हणाले, मागील वर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे ऊसाच्या उत्पन्नात घट झाली, त्यामुळे ऊसाचं उत्पन्न घटलं असताना साखर उताराही घटल्याचं निदर्शनास येते। साखर कारखाने बंद होत असताना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी उतार्यात घट दाखवून साखर चोरल्याचा संशय आहे। तयार झालेली साखर हिशोबात दाखवलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या साखरेवर कारखानदारांनी दरोडा टाकल्याचं स्पष्ट दिसून येते। या विरोधात ही संघटना आवाज उठवणार आहे। केंद्र सरकारने एकरकमी एफआरपीबाबत तयार केलेला कायदा राज्य सरकारला बदलता येत नाही, परंतु तत्कालीन महाविकास आघाडीने कायद्यात बदल केला। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता। राज्यातील सर्व पक्षातील कारखानदारांनी मिळून केलेल्या षडयंत्रास उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमधून न्याय मिळवीत आज कारखानदारांच्या चारी मुंड्या चित करण्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यश आल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख बैलगाडी शर्यतीचं मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कासेगाव तालुका वाळवा येथील जयंत केसरी बैलगाडी शर्यतीच्या तिसऱ्या पर्वाचं मैदान भैरवनाथ प्रसन्न, बापूसाहेब भाडळे व नवाज पठाण, शाकीर पठाण, बाजी ग्रुप, शार्दूल ग्रुप तळेगाव यांच्या शंभू चिमण्या या जोडीनं मारले। त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते 5,16,265 रुपये आणि कायम शिल्ड बक्षीस देत सन्मानित करण्यात आले। शरद अण्णा लाहिगडे फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य व कासेगाव बैलगाडी संघटनेच्या वतीने आयोजित हिंदकेसरी किताबाने सन्मानित मैदानास राज्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो बैलगाडी शौकीनांनी हजेरी लावून बैलगाडी शर्यतींचा आनंद लुटलाय। महिलांची उपस्थिती यावेळी लक्षणीय होती। या मैदानाच्या शिस्तबद्ध नियोजनाबद्दल मुख्य संयोजक अतुल लाहिगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं उपस्थित मान्यवर आणि बैलगाडी शौकीनांनी विशेष कौतुक केले। द्वितीय विजेते भैरवनाथ प्रसन्न, बापूशेठ पिसाळ चोराने, आई अंबिका प्रसन्न, मनोज मिस्त्री आंबवडे यांचा बावऱ्या सुंदर। तृतीय आणि चतुर्थ क्रमांकामध्ये सामना साहिल प्रतिष्ठान, दोरलीवाडी पेरगाव, काळूबाई प्रसन्न, माजी सरपंच यशवंत संतू ढाणे, आर्यन सागर घाडगे, श्री क्षेत्र भरतगाव यांचे हरण्या बब्या डॉन, 4x4 गजा खंड्या। पाचवा विजेते नाथसाहेब मोहेल शेठ, धुमाळ सुसगाव मुळशी यांचे बकासूर जलवा ठरले। सकाळी 9 वाजता मैदानाचं पूजन करून शर्यतीचा शुभारंभ करण्यात आलाय। शर्यतील राज्यातील 325 बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला। दुसऱ्या विजेत्या बैलगाडी मालकांना प्रत्येकी 2 पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले। सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या 47 बैलगाड्यांमधून प्रत्येकी 6 ते 7 बैलगाड्यांच्या 7 फेऱ्या पळवण्यात आल्या। यातील प्रथम क्रमांकाच्या 7 बैलगाड्या फायनलमध्ये पळाल्या आणि यातून 7 विजेते मिळाले। या स्पर्धेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था केली होती। उपस्थित महिलांमधून ड्रॉ काढून त्यांना पैठणी, नथ आणि जोडवी बक्षीस देण्यात आली आहे। मिरज तालुक्यातील आरग येथील भारतीय लष्करातील हवालदार शहीद जवान दिगंबर यशवंत बेडगे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। या प्रसंगी पंचक्रोशीतून मोठा जनसागर उसळला होता। अमर रहे भारत माता की जयच्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। सैन्य दलाकडून तिरंगा ध्वज कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला। यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार इद्रिस नाईकवडी, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे धुमाळ, बापूसाहेब बोरसे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली। यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील हजारो लोक उपस्थित होते। शहीद दिगंबर यशवंत बेडगे यांचे उत्तर प्रदेशातील मथुरा येथे रेल्वे प्रवासादरम्यान हृदयविकाराने त्यांचं निधन झालं। रविवारी त्यांचं पार्थिव दिल्ली येथून विशेष विमानाने पुण्याला आणण्यात आलं। तिथून त्यांना सांगली मार्गे आरग या मूळ गावी आणण्यात आलं। घरासमोरील मोकळ्या जागेत पार्थिवाचं सर्वांनी दर्शन घेतलं। एका सजवलेल्या गाडीवर त्यांचं पार्थिव ठेवलं होतं। तिरंगा ध्वज त्यांच्या पार्थिवावर ठेवण्यात आला होता। पुढे बाजारपेठेतील प्रमुख मार्गावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली। अनेक नागरिकांनी फुले वाहून आदरांजली वाहिली आहे। यावेळी अमर रहे दिगंबर बेडगे, अमर रहे अशा घोषणामध्ये गावामध्ये अंत्ययात्रा झाली। गावातील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात कुटुंबियांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडलेत। पोलीस दलाच्या सैनिकांनी शासकीय इतमामात हवेत फैरी झाडून सलामी दिली आणि बँड पथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली।
आई, पत्नी, मुले, मुली, भाऊसह नातेवाईकांनी त्यांचं मुखदर्शन घेतलं. त्यानंतर मुलांनी दिगंबर यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. राज्यामध्ये सध्या भावनिक मुद्दे उपस्थित करून लोकांची माथी भडकवण्याचं कारस्थान सरकारकडून सुरू आहे. देशासह महाराष्ट्रातील शेती क्षेत्र घटले. देशात सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात होत आहेत. मात्र या गंभीर प्रश्नाकडे कोणीही पाहत नाही. त्यामुळे आता राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कवटी भेट दिली पाहिजे, अशी खोचक टीका माजी खासदार आणि स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. ते आज सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, भावनिक मुद्दे हातात घेऊन लोकांची माथी भडकवायची, लोकांना गुंतवून ठेवायचं आणि जे मूलभूत गरजेचे प्रश्न आहेत त्याकडे दुर्लक्ष करायचं, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू आहे. आज महाराष्ट्राची अवस्था खूपच वाईट आहे. गेल्या 5 वर्षात देशात शेती क्षेत्र 6,42,000 हेक्टर तर महाराष्ट्रात 1,24,000 हेक्टरने घटले. देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. याकडे कोणीही गांभीर्याने पाहायला तयार नाही. राज्यातील मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कवटी भेट द्यायला पाहिजे, असं ते म्हणाले. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नाफेड मार्फत तूर खरेदी विक्री केंद्र विष्णू अण्णा खरेदी विक्री संघ मार्केट यार्डमध्ये सुरू करण्यात आले. हमी भाव केंद्रात क्विंटलला 7,550 रुपये दराने खरेदी केली जाणार आहे. पहिल्याच दिवशी 50 क्विंटल तूर शेतीमालाची केंद्रावर आवक झाली आहे. सांगली वसंतदादा मार्केट यार्डामध्ये तूर खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे संचालक राहुल काकडे व बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्याच दिवशी बसू नंद्याप्पा जमखंडी यांची तूर शेतमाल विक्रीसाठी आणलेल्या पोत्याचं आणि वजन काट्याचं पूजन करून तूर खरेदी केंद्राचं उद्घाटन झालंय. हमी भाव केंद्रावर पहिल्याच दिवशी 50 क्विंटल तुरीची आवक झाली. शेतकऱ्यांनी आपली तूर शेतमाल खरेदी विक्री केंद्रावर आणून या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केलंय. या प्रसंगी विष्णू अण्णा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील, बाजार समितीचे उपसभापती रावसाहेब पाटील, संचालक आनंदराव नलवडे, बापूसो बुरसे, शशिकांत नागे, काडाप्पा वारद, महेश चव्हाण, संघाचे संचालक रमेश जंबू चौगुले, सचिन वाडकर, रमेश मस्कर, रमाकांत आवटी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी मगरे, संदीप जाधव, खरेदी विक्री केंद्र प्रमुख सूर्यकांत शिंदे उपस्थित होते. संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना देण्यात आलं. यात म्हटलंय की 15 मार्च 2024च्या निर्णयानुसार 2024 ते 25 संच मान्यता अंतिम केली आहे. शिक्षण कायद्यातील तरतुदींच्या आणि दिनांक 28 ऑगस्ट 2015 विसंगत अशा शासन निर्णयाने शाळांमध्ये शिक्षकच असणार नाही अशा परिस्थितीची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात हजारो शिक्षक तर अतिरिक्त होतीलच, परंतु शाळेत शिक्षक उपलब्ध नसल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणात अडसर निर्माण होणार आहे. पालकांना आपल्या पाल्यांना परगावच्या शाळेत दाखल करावं लागेल. त्यातून मुलामुलींच्या शिक्षणाची परवड होईल. मुलींच्या सुरक्षितता धोक्यात येईल. बालकांचं शैक्षणिक नुकसान करणारा शासन निर्णय अद्यापही रद्द केला नाही. अशातच शिक्षक संख्येवर प्रतिकूल परिणाम करणारा आणि स्वतःच्या गावातील शिक्षण मिळवण्याचा हक्क डावलणारा हा शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या आंदोलनात भारती, जुनी पेन्शन संघटना, दिव्यांग संघटना, प्रहार, कास्ट ट्राईब, मागासवर्गीय, सरपंच संघटना आदी जण सहभागी झाले होते. राज्यातील 1,20,000 मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या नियुक्त असलेल्या प्रशिक्षणार्थींना 5 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. या प्रशिक्षणार्थी यांना किमान कंत्राटी स्वरूपाने घ्यावं किंवा त्यांना सेवा वेतन द्यावे, तसेच संघटनेच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात. यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तर भेटूच, तुकाराम बाबा आणि प्रशिक्षणार्थी यांचीही भेट घालून देणार असल्याचे मंगळवेढा पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंगळवेढा पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे यांनी चिकलगी भुयार मठ येथे आयोजित तुकाराम बीज आणि वैकुंठ गमन सोहळ्यास भेट दिली. यावेळी तुकाराम बाबांनी उभारलेल्या लढ्यास यश आल्याने राज्यातील अनेक प्रशिक्षणार्थी तुकाराम बाबांचा सत्कार करण्यासाठी चिकलगी भुयार मठ येथे आले होते. याचवेळी आमदार अवताडेही तिथे आले होते. युवा प्रशिक्षणार्थी यांनी त्यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी बाबांनी उभारलेल्या लढ्याला यश आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. तत्पूर्वी तुकाराम बाबा यांनी आमदार अवताडे यांना प्रशिक्षणार्थींची बाजू शासनाकडे लावून धरावी अशी मागणी केली. आमदार अवताडे यांच्याकडे केली. युवा प्रशिक्षणार्थींना
प्रशिक्षणानंतर कायम रोजगार द्यावा, विद्यावेतनमध्ये वाढ करण्यात यावी, विद्यावेतन नियमित आणि वेळेवर देण्यात यावा, सेवा वेतन लागू करावं, युवा प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेत 10% आरक्षण देण्यात यावं, शासकीय कर्मचारीप्रमाणे रजा अनुज्ञेय असावी या प्रशिक्षणार्थींच्या प्रमुख मागण्या आहेत। एकीकडे शाहिरी कला लोप पावत असताना सांगलीत मात्र ही कला जिवंत राहावी यासाठी नवे शाहीर तयार केले जात आहेत। शासनाच्या कला संचालनालयाकडून सांगलीत शाहिरी प्रशिक्षण देण्यात येत आहे। 10 मार्चपासून हे शाहिरी प्रशिक्षण सुरू असून याची सांगता 19 मार्च रोजी होणार आहे। या शाहिरी प्रशिक्षण कार्यक्रमात 15 उद्योन्मुख शाहीर सहभागी झालेत। या शिबिरातून किमान 15 शाहीर तयार होणार आहेत, त्यामुळे सांगलीला आणखी 15 शाहीर मिळणार आहेत। डॉल्बी, डीजे, डान्स शो, बँजो आणि सोशल मीडियाच्या काळात प्राचीन असलेली शाहिरी कला आता लोप पावत चालली आहे। ऐतिहासिक पोवाडे तसंच छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा इतिहास पोवाड्याच्या माध्यमातून गायला जायचा। आता पोवाड्याचे कार्यक्रम पाहायला मिळत नाहीत। अशातच ही कला जोपासण्यासाठी या कलेचा पुन्हा जोमाने ही कला पुढे येण्यासाठी शासनाच्या कला संचालनालयामार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे। गावभागमधील श्री चेतक मंडळ, नटराज चौक आणि ओंकार आनंदराव चव्हाण मित्र परिवार यांच्यातर्फे छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयीच्या छावा हा चित्रपट सर्वांना मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आलाय। लहानपणापासून सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकवला गेला, पण छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचा इतिहास सर्वांना कमीच माहिती आहे। हा सिनेमा दाखवून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा आणि स्वराज्यासाठी असणारे कार्य दाखवण्याचा छोटासा प्रयत्न यातून करण्यात आलाय। हा चित्रपट पाहून अनेकांचे डोळे पाणावले, तर आपल्या छत्रपती संभाजी राजांचा करण्यात आलेला छळ पाहून अनेकांना आपले अश्रू रोखता आले नाहीत।